तिला आजही शेतात जाता येत नाही. आमचे संसार तुमच्यामुळे उद्ध्वस्त झाल्यात. मराठ्यांच्या 350 पोरांना आत्महत्या केल्यात. फडणवीस साहेब, आमच्या त्या आईचं कंपळाचं कुंकू फक्त तुमच्या मुळे पुसलाय, याचा बदला घेणार. तुमच्या आई बहिणीचं तुम्हाला इतकं वाईट वाटलं आणि आमच्या आई बहिणीची इज्जत काढायची, ते मात्र तुम्हाला चालतं. कोणतं राज्य चालवताय? छत्रपतींचे विचार तुम्ही कोणाला शिकवताय? तुम्ही माझ्या नादी लागू नका. देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्हाला सांगतो, तुम्ही गलत माणसाला खेटलाय. मी खानदानी मराठ्यांचा आहे, मुटक्यावर बसून आरक्षण घेणार आहे. भीती कुणाला दाखवता? या जेलला फिरला मी भेट नाही. मायबाप मराठ्याला तुम्हाला सांगतो, आयुष्यभर जेलला सडन पण तुमच्याशी गद्दारी करणार नाही. तुम्ही फोडता कुणाला, आमिष दाखवता कुणाला. मी माझ्या मायबाप मराठ्यांशी नाही गद्दारी करू शकत. आरक्षण घेईन तर ओबीसीतूनच घेईन, त्याशिवाय सुट्टी नाही. यासाठी नेमताय, यासाठी त्यांच्या विरुद्ध नेमा आणि आता दूध का दूध पाणी होऊन जाऊ द्या. मराठ्यांनो, यांनी केलेली खोड तुम्हाला आणखीन एक सांगतो. ज्या माता मावल्यांना मारलं ना, त्या माता मावल्यांना ज्या पोलिसांनी मारलं, त्यांना निलंबित केलं होतं. मी परवा रात्री माहिती घेतली. त्या सगळ्या अधिकाऱ्यांना या देवेंद्र फडणवीसने बढती दिली. बढती मारलंय म्हणून बक्षीस दिलाय. काय गृहमंत्री, एका कलंक आहे या राज्याला. आणि आई बहिणीची भाषा आम्हाला शिकवतोय. आणि हरामी मराठ्यांचे आमदार आणि मंत्री त्याच्या बाजूला बोलतायत. मारला आमच्या आई बहिणीला. मंत्री आणि आमदार मराठ्यांचे, मार खाल्ला मराठ्यांच्या आईनं. आणि मराठ्यांच्या आईच्या बाजूने बोलण्याऐवजी हे मराठ्यांचे आमदार आणि मंत्री देवेंद्र फडणवीसच्या बाजूने बोलतायत. का? तर म्हणे मनोज जरांगे आमच्या नेत्याला बोलला, अरे नेता, तुझा एक जात, तुझी जातीकडून बोल, तू जातीचा आहे. नेत्याला बाप मानतो का जातीला बाप मानतोस? तुला येऊ दे, आमच्या दारात यायचंय. तुम्हाला सांगतो, आपल्या लेकराचं वाटोळं करणारे हे काही आमदारांना मंत्र्याला इथून पुढे सोडायचं नाही. आपल्या मतावर मोठे झाले ते, यांचं पुरं आयुष्य उद्ध्वस्त झालं पाहिजे. यांच्या कंपळाला पिढ्यांना पार गुलाल लागू देऊ नका. आपल्या लेकराच्या विरोधात बोलणाऱ्याच्या आपले लेकर डोळ्यासमोर ठेवा. आता आपले लेकर आपल्याला मोठे करावे लागणार आहेत. यांच्या लेकरासाठी लढायचं बाद झालं. आपले लेकर उस तोडायला जायची वेळ आली. आपले लेकर फाशी घ्यायला लागलेत. 1% हुकलं तर लेकरू घरापर्यंत यायला लागलाय. आरक्षणाची किंमत विचारा. 1% हुकलेल्या लेकराला, ज्या बापानं कर्ज काढून मुलं शिकवलेत, त्या बापाला विचारा आरक्षणाची किंमत. आपला असणारा नोकरदार वर्ग, त्याची बढती सुद्धा होत नाहीये. आपला नोकरीतला टक्का कमी झालाय. मराठ्यांनी जरा सावध व्हा. ओबीसीतून तिकडे गेले, माहितीच फेकून आणली, जाऊन तिकडे ती ते आणतो माया पुढे टकी टकोऱ्यात माया. कोणत्या गावात गेलं ती इथं येतेच. ते असं बैठकील येत असते, असं वरून. आणलंच बा पुढं परत त्यांनी. तो मग काय जमायचा अंदाज दिसा ना, येवल्यावर आलेला काय आयला. खरं येवल्यावर कुठं गेला ना, 8-10 दिवस झाले. तो तर काहीच बोला ना, काय बर्फात पडला का कोण हिमालयात जाऊन गार बसलाय असं.
तेव्हा सध्या काहीच बोला नाही. आता त्याला वाटलं असं बरं झालं जाळ त्यांच्या दोघात चालू आहे तिकडे, चलून द्या आता कवर मोकळा झाला देव. त्याला बी सुट्टी नाही. सगळ्यात जास्त मराठ्यांचा वाटोळा केला असेल तर त्यांनीच केलेला आहे. मराठा आरक्षणाला विरोध करू. मराठ्यांनी या पुढच्या काळात सावध राहा. देवेंद्र फडणवीसांनी खूप डाव टाकायला चालूवात केली. त्यांनी खोटे गुन्हे दाखल करायला सुरुवात केली. देवेंद्र फडणवीस साहेब किती गैरवापर करणार तुम्ही तुमच्या पदाचा. याच मराठ्यांनी तुम्हाला मोठं केलेलं आहे. तुम्हाला बुडाला टेकवायला मराठी वेळ लागू देणार नाहीत. तुमच्या राजकीय करिअरचा सुपडा साफ मराठी राज्यभर करू शकतात एवढी ताकद मराठ्यात. त्या बीड जिल्ह्यात काही जेसीप्या लावल्या होत्या फुलं टाकायला. आता मी यांना प्रत्येक वेळेस बोलतो नका फुलं टाकू जेसीपीने, पोट्टे ऐकतच नाही, हे लावित येतच. आता त्यांचं पोट दुखत आहे, त्याला काय करू. देवेंद्र फडणवीसांचं पोट फुगलं, पोटातलं नळ सुद्धा फुगलेत मराठा द्वेषानं. तुम्ही जेसीप्या लावल्या की त्यांचं पोट दुखत, त्याने वावा खिशात ठेवायला पाहिजे, चालता खायचा, नाही तर गोळ्या सांभाळायला एखादा माणूस ठेवायला पाहिजे. आता हे लोक टाकतात त्यांच्या पोटात दुखतं. त्यांचे अमित शहा साहेब आले होते संभाजीनगरला, आणि अमरावतीला का त्या यवतमाळला मोदी साहेब आले होते. त्यांच्या डोक्यावर फुलं टाकले नाही, त्याला मी काय करू. तुम्ही आनंद 200-300 क्विंटल दंड कुर्र होता ना त्यांचे, आम्ही का नको म्हणलो का. तुम्ही जळतातच कमू. फडणवीस साहेब तुम्ही कितीही माझे बोर्ड काढले राज्यभरातले मराठा समाजाचे, मराठ्यांनी आरक्षणाचे बोर्ड लावलेत, तुम्ही ते काढून किती गुन्हे दाखल केले तरी मराठे जास्त पेटलेत. तुम्ही हे काम केलं की मराठा 2 करायला लागलाय. तुम्ही माझ्यासाठी चांगलं काम केलंय. उलट तुम्ही जितके जितके गुन्हे दाखल कराल तितका ताकदीनं मराठा एकत्र यायला लागलाय.